आता आपण सांगली स्टेशनच्या बाजूलाच असणाऱ्या दत्त पराठा श्री दत्त पराठा सेंटरवरती आलोय आणि आज आपण प्रोडक्ट शूट करणार आहे. सोशल मीडियाला फोटोग्राफ लागतात, तसंच आपल्याला वेबसाईट साठी फोटोग्राफी लागते. तर ही सगळी फोटोग्राफी आपण HDR प्रोव्हाइड करतोय आणि जवळजवळ 10 ते 12 वर्ष आपण असे फोटो प्रोव्हाइड करतोय आणि यासाठी आपण आता तयारी चालू करतोय. आता आपण लाईट्स लावून घेतले. हा डेलाईट बॅलन्स्ड असा लाईट आहे आपल्याकडे, जो सनलाईटला रिप्लेस करतो, ज्याच्यामुळे नॅचरल फोटो येण्यासाठी मदत होते. आता आपण कॅमेरा काढतोय. आपली कॅमेऱ्याची बॅग आणली आहे. त्याच्या आधी तुम्ही बघितलेलं नसेल कधी, आपल्याकडे Z6 Mark II हा कॅमेरा आहे, जे फोटोशूटसाठी, प्रोडक्ट फोटोशूटसाठी आणि मॉडेलिंगसाठी वापरतो आपण. आणि ह्या ज्या फ्लॅश आहेत त्या फ्लॅश वापरतो, जेणेकरून आपल्याला प्रोडक्ट शूटला कुठल्याही सिच्युएशनला टॅकल करता येईल. कधी कधी प्रोडक्ट शूट करताना लाईट असतो, लाईट नसतो, तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळी तयारी करून जावी लागते आणि प्रोडक्ट शूट करावं लागते. आता आपण प्रोडक्ट शूट चालू करणार आहे. थालीपीठमध्ये यांचे 1-2 प्रकार आहेत आणि पराठे पण करतात, तर पराठ्याचे सुद्धा 1-2-3 प्रकार आहेत, तर ते देखील आता आपण शूट करणार आहोत. मित्रांनो, आपलं इंस्टाग्रामला पेज आहे अमोल सडकर नावानं, जिथं आपण मॉडेलिंग फोटोशूट करतो. ते सगळे आपल्या तिथं आहेत आणि फूडचं चॅनल तर तुम्हाला माहितीच आहे. तर आपल्या मॉडेलिंगचं जे फोटो चॅनल आहे आपलं, तर तिथं जावं. आपण पोर्टफोलिओ शूट करून देतो आणि मॉडेलिंग मध्ये इंटरेस्टेड असणारी लोक जे आहेत ती आपल्याकडून फोटोशूट आणि रील्स वगैरे बनवून घेतात. तर अमोल सडकर या नावाने इंस्टाग्रामला पेज आहे, ते जाऊन फॉलो करा. आणि खाली बॅकग्राऊंड बघितलं तर व्हाईट घेतलंय. प्लेट आपण ब्लॅक घेतले, कारण प्रोडक्ट त्यामध्ये दिसावं. व्हाईट ऑन व्हाईट झालं तर आपल्याला ती प्लेट आणि बाकीचे आकार दिसणार नाहीये. आता हे आपण प्लेट घेतले, समोर क्लोजअप दाखवलं. तर हे आता प्रोडक्ट ठेवलेलं आहे आपण आणि आता इथं शूट करणार आहे. आता इथं गार्निशिंग केलं जाईल. आता गार्निशिंग साठी आपण कोथिंबीर घेतली आणि हे आता ब्लॅक ह्याच्यामध्ये दही घेतलेलं आहे. दह्याला पण गार्निशिंग करण्यासाठी आपण कोथिंबीर त्याच्यावरती ठेवणार आहे. तर अशी ही कोथिंबीर याच्यावरती आपण कोथिंबीर दह्यावरती ठेवलेली आहे. मित्रांनो, प्रोडक्ट फोटोशूट कशा पद्धतीने केलं जातं याची प्रोसेस तुम्हाला दाखवतोय. आणि हे आपले प्रोडक्ट जे आहेत ते जसेच्या तसे झोमॅटोला आपल्या वेबसाईटवरती किंवा आपल्या वॉलवरती जसे इथं लावले जातात, तशा पद्धतीने आपले फोटो दिसावेत त्या उद्देशाने आपण प्रोडक्ट फोटोशूट करतोय. आणि ते हाय रेझोल्युशन फोटोशूट करावं लागतं, जेणेकरून आपल्याला उद्या काय बॅनर जर करायचे असेल, एखाद्या चौकामध्ये बॅनर जरी लावायला लागला, 40x50चं होर्डिंग जरी लावायला लागलं, तरी कुठेही पिक्सलाइट होत नाहीत आणि खूप छान पद्धतीने अगदी क्रिस्पी फोटो आपल्याला मिळतात. तर आपल्याही हॉटेलला जर काही झोमॅटो, स्विगी ह्याच्यासाठी जर काही फोटोग्राफ लागणार असेल किंवा वेबसाईटसाठी लागणार असेल, तर आपण ते प्रोव्हाइड करतोय. खाली दिलेल्या नंबरवरती, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली नंबर देतोय माझा, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आपल्याला जर प्रोडक्ट फोटोशूट करून हवा असेल तर आम्ही तिथे येऊन तुमच्या हॉटेलवरती प्रोडक्ट फोटोशूट करून देऊ. आता शेंगदाण्याची चटणी आलेली आहे. ही प्रोडक्ट सोबत अशी शेंगदाण्याची चटणी दिली जाते. ते म्हणजे आता कांद्याच्या स्लाइस प्रोडक्ट वरती ठेवलेत आणि तर हे अशा पद्धतीने आता अरेंजमेंट केली आणि आता आपण शूट करणार आहे. कोथिंबीर थोडीशी आपण तर त्या प्रोडक्ट फोटोशूटला लाईटचा अँगल खूप महत्वाचा असतो आणि व्यवस्थित अँगल आता आपल्याला पाहिजे तसा लावून घेतलाय. आता आपण शूट चालू करूया. टेम्परेचर सेट केलंय. आपण शटर स्पीड ऍडजस्ट करतोय. व्हाईट बॅलन्स आपण ऍडजस्ट करणार आहोत, जेणेकरून ऍज इट इज कलर आपल्याला शूटला मिळणे. एक फोटो घेतलेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अगदी शार्प अशी इमेज घेतलेली आहे आपण. त्यामध्ये चटणी, दही, अगदी याच्यावरचे दवबिंदू सुद्धा दिसतात तुम्हाला कोथिंबीरीवरचे. थोडस कलर करेक्शन वगैरे पोस्ट प्रोडक्शन मध्ये आपण करणार आहोत. थोडस व्हाईट बटर टाकलंय आपण आणि आता अजून एक क्लिक आपण करणार आहे.
तर आता बघू शकता मित्रांनो, एक 3-4 स्नॅप घेतलेले आहेत मी. ऍज इट इज कलर सगळ्या प्रोडक्टचा. टेक्स्चर ते थोडासा साईडनं घेतलेला आहे आपण. जेणेकरून थोडासा ड्रामॅटिक फील पण येतो याला. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 4-5 क्लिक केलेत आणि हे झाल्यानंतर आता पराठ्याचा शूट करणार आहे आपण. हा अँगल पण बघा. आता हा अँगल देखील थोडासा ड्रामॅटिक वाटतो. अशा पद्धतीनं डिझाईन मध्ये जर क्लोजअप तुम्ही वापरलात फोटो, तर जास्त काही बोलायची गरज लागत नाही. त्या बाजूला तुम्ही तुमचा मॅटेरियल लिहू शकता आणि इकडे कडेला तुमचा फोटोग्राफ लागेल. सेम असंच कंपोज जरी केलं चालतंय. तिथं व्हाईट जे बॅकग्राऊंड दिसते तिथं तुम्ही नाव आणि लोगो टाकू शकता आणि तुमचं नाव, लोगो वगैरे, आणि इथं हा क्लोजअप मध्ये हा प्रोडक्ट असा. तर अशा पद्धतीने आपल्याला कंपोज करता येतं. तर मित्रांनो, 10 ते 15 वर्ष झालं आपण प्रोडक्ट फोटोशूट करतोय. बऱ्याच कंपन्यांसाठी केलंय. सांगलीमध्ये राजहंस नमकीन, कलापी इंजिनियर्स, चिंतामणी मोटर्स, तसंच किर्लोस्कर ब्रदर्स, असे बरेच ब्रँड आपल्याकडे आहेत. कलापी इंजिनियर्स आहेत, गोदावरी इंडस्ट्रीज, अशा मोठमोठ्या प्रोडक्टचं केलेलं आहे. तसंच फूड लाईन मध्ये पण बऱ्याच लोकांचं केलेलं आहे. आणि आज आपण दत्त पराठा सेंटर यांच्यासाठी आपण शूट करतोय. तर आता हे कम्प्लीट झालं शूट. आता आपण फोटो शूट करतोय मित्रांनो. आणि ही प्लेट आता गार्निशिंग करून घ्यायची. तर गरमागरम बघू शकता, टेक्स्चर छान आहे पराठ्याचं. आणि आपण आता त्याच्या सोबत जे दही दिलं जातं, शेंगदाण्याची चटणी असते आणि हा खरडा. तर हे 3 पदार्थ कंपल्सरी त्या पराठ्यासोबत दिले जातात इथे. 2 कांद्याच्या स्लाइस. तर ही प्लेट तयार झाली आता आपण, आणि याचा आता व्यवस्थित कंपोजिशन करून क्लिक करणार आहोत. ओके, समोर बघू शकता आपण क्लिक केलेले आहेत. इथं मला डिटेल्स दिसत असले आपले. हा टॉप अँगल ने घेतलाय. तर आलू पराठ्याचं पण आपण आता शूट केलंय. तर चांगला इमेजेस एडिट करून आपण घेऊयात. मगाशी प्लेन अखंड असा पराठा घेतलाय. फोटोशूट आपण करतोय ते मल्टीपर्पज करतोय, जेणेकरून ते झोमॅटो, वेबसाईट आणि बॅनर साठी पण वापरता येईल अशा पद्धतीने. तर आज मित्रांनो, आता आलू पराठा आपण असं हे गार्निशिंग करून घेतलेलं आहे. थोडीशी रचना एक क्लिक करूया आणि थोडीशी रचना पुन्हा एकदा बदलूयात आपण. तर इथं बघू शकता मित्रांनो, हे शेंगदाण्याच्या चटणीचे ग्रॅन्युल्स बघू शकता तुम्ही. इथं खरडा आलेला आहे, टेक्स्चर, आणि दही, आणि हे पराठ्यावरचं टेक्स्चर. तर सगळे गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आणि हे कंपोजिशन बघू शकता. हे 2-3 कंपोजिशन आहेत, समोर दिसतात तुम्हाला. हे 1, 2, 3, 4 असे वेगवेगळे फोटो घेतलेले आहेत. तर आपल्याला जसं पाहिजे असं 1 ते 2 फोटो म्हणतो आपण, तर 40 ते 50 फोटो त्यासाठी क्लिक करायला लागतात. आणि त्यातलेच एखाद दुसरा आपण फोटो निवडून तो आपण कस्टमरला देतो. पण त्याच्यासाठी एवढी मेहनत करायला लागते. आता 2 तास झाला आपण शूट करतोय. जवळजवळ 30 ते 40 फोटो तर झाले असतील. तर हे एक कंपोजिशन केलेलं आहे आपण. आणि आता देखील एक फोटो आपण घेऊया. ते अगदी हे व्हाईट बटर जे आहे ते अगदी सेंटरला आपण ठेवूयात. तर लोणी जे केली तर कंपल्सरी त्या पराठ्यासोबत दिलं जातं. फोकसिंग वगैरे केलंय, टेम्परेचर वगैरे सेट केलंय, आणि आता आपण फोटो घेतोय. थोडासा अँगल आता बदलूयात आपण. अँगल जसा जसा बदलतोय तसा लुक पण फोटोचा बदलतोय, तुम्हाला लक्षात येत असेल. त्याचा पूर्ण लुक आणि त्याचा मूडच बदलतोय पूर्ण. ह्या अँगलने घेऊयात आपण. क्लोजअपच दाखवतोय. क्लिक केलेला आहे आता.
थोडंसं इकडं हे पण प्लेट पण आणि ते पण दाखवा. ओके, आता एकदा बघू शकता तुम्ही, क्लिक करतोय आपण. मित्रांनो टॉप अँगल हे आता पराठ्याचं झालेलं आहे शूट. जवळजवळ 3-4 अँगल घेतलेलेच आपण आणि हा देखील अँगल घेतलाय आणि चेक करताना सगळं क्रिस्पी आलंय की नाही, एकदम शार्पनेस आलाय की नाही बघितलं. जरा क्लोजअप घ्या, एकदम अजून क्लोजअप घ्या. तर हे तुम्ही बघू शकता छानपैकी हा मिसळीचा कट आलेला दिसतोय तुम्हाला इथं. आणि हे सगळे डिटेल्स जे आहेत ते बघायला मिळतील तुम्हाला. हे पावभाजीचा फोटो आहे, त्याचे वेगवेगळे अँगल आता आपण क्लिक केलेत. आणि हे आहे ते मिसळचा आहे फोटो. ह्या मिसळसाठी पण आपण फोटोशूट केले. हे मिसळीच्या कटाचे डिटेल्स तुम्ही बघू शकता. तर हे अशा पद्धतीनं डिटेल्स आलेले आहेत. तर मिक्स पराठ्याचा पण शूट केलेला आहे आज. तर ह्याचे भरपूर अँगल घेतलेले आहेत. तर मिक्स व्हेज मध्ये जे काही पदार्थ वापरले जातात तर ते आम्ही गार्निशिंग करून ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि बॅकग्राऊंडला पराठा घेतलाय तो. आणि हे समोर आता हे पुलाव तुम्हाला दिसत असेल. तर हे मिक्स पुलाव, तर हे पुलावचं पण शूट केलेलं आहे आज. तर मित्रांनो आज सलग दुसरा दिवस आहे आणि दत्त थालीपीठवरती आपण थालीपीठचे 2 प्रकार कसे शूट केले ते बघितलं. आणि आज आम्ही दुसऱ्या दिवशी मिक्स व्हेज थालीपीठ, मिसळ, पुलाव यांचे फोटोशूट केलेलं आहे आणि दिवसभरात शूट चालू होतं. आणि काल जे आपण थालीपीठचं शूट केलं होतं ते आज डिझाईन होऊन आले आणि तुम्हाला जसं म्हटलं की पॅम्पलेट बनवायचे होते त्या फोटोशूटचे. तर इथं समोर बघा तुम्ही, इथं दाखवा, हे समोर जे थालीपीठ ठेवलेलं दिसते तुम्हाला ते ऍक्च्युली पॅम्पलेट आहे. तर मित्रांनो हे समोर जे थालीपीठ दिसतंय तुम्हाला प्लेटमध्ये ठेवलेलं, तर ते आपण तुम्हाला आठवत असेल फोटोशूट केलेलं आहे आणि हे पॅम्पलेट बनवलेलं आहे. एक वेगळी थीम ठेवली आहे आणि ही पेपर मधून आता इथल्या कस्टमरला सांगलेल्या दादा देणार आहेत आणि 4000 याच्या प्रिंट काढायचे आहेत. क्लोजअप बघा तुम्ही. हा जो आपण डिझाईन केला होता पॅटर्न कालचा तुम्हाला आठवत असेल, ते आज प्रिंटिंग होऊन आले आणि पाठीमागे समोर बघू शकता इथं रेट आणि बाकी सगळी माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो अशा व्हेरियस पर्पज मध्ये हे फोटो वापरू शकतात. उद्या जर बॅनर जर 40x50 चे करायचे असतील तर 40x50 होर्डिंग देखील होतील याचे आणि अशा पद्धतीनं पॅम्पलेट आणि झोमॅटोला देखील हे फोटो जातील. तर मित्रांनो जेव्हा कधी तुम्हाला अशा फोटोंची गरज लागेल तर गुगल वरून फोटो डाउनलोड करून वापरण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या प्रोडक्टची अशा पद्धतीने फोटोशूट करा आणि कॉपीराइट फ्री इमेजेस मिळवा. ह्या इमेजला कुठल्याही प्रकारच्या कॉपीराइट येणार नाहीत कारण ह्या तुम्ही स्वतः काढलेले असतात आणि तुम्ही बिनधास्तपणे कुठेही वापरू शकता. असे हे फोटो आपण प्रोव्हाइड करतो. क्लोजअप जरा घ्यायचं. तर डिझायनरनं खूप छान थीम वरती हे काम केलेलं आहे आणि हे कच्चं प्रिंट आहे आता एक सॅम्पल म्हणून, आणि याचं ओरिजिनल प्रिंट आता आपल्याला अजून 4-5 दिवसांनी बघायला मिळेल. तर नेहमीप्रमाणे रेसिपी काही दाखवलेली नाही आहे, दादा कडेला उभारल्यात, त्यांनी आपल्याला बरेच सहकार्य केलं आज आणि आपला जसं फोटोशूट होईल तसं गरमागरम पराठे देत होते आणून आणि फोटोशूट झाल्यानंतर आम्ही ते फस्त पण करत होतो. तर सगळ्याच प्रकारचे पराठे आता मी टेस्ट करून बघितलेत आणि सॉरी व्हिडिओ करता आला नाही मला कारण फोटोग्राफीच्या नादामध्ये होतो मी. आणि खूप छान पद्धतीनं इथं सगळे पराठे मिळतात. स्पेशली मिक्स पराठा जो आहे तो खूप छान आहे आणि स्पेशल लोणी पराठा जो आहे तो अगदी ग्रेट आहे, अवश्य खावा. तसंच इथं पुलाव आणि मिसळ देखील मिळते, तर ती देखील एकदा टेस्ट करा. सांगली स्टँडच्या जवळच असणाऱ्या दत्त पराठा सेंटरला अवश्य भेट द्या. माझं नाव राकेश मोकरे. श्री दत्त थालीपीठ पराठा आपलं स्टँड रोडला हॉटेल आहे. आम्हाला सोशल मीडियावर ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी फोटो काढायचे होते, त्यामुळं मी अमोल सरांना फोटोसाठी बोललो. हे फोटो आम्ही झोमॅटो, स्विगी परत टेम्पलेट ऍड करण्यासाठी वापरणार आहे. फोटो छान आले, आम्हाला पाहिजे तसं शूट झालेलं आहे. आता आम्ही फोटो सोशल मीडिया मध्ये स्विगी, झोमॅटो परत टेम्पलेटच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी वापरणार आहे.
तर मित्रांनो ब्लॉगच्या आपण शेवटाकडे वळलोय आणि प्रोडक्ट शूट तर आपण बघितलंच. लोणी थालीपीठ आणि आलू पराठा यांचं शूट केलं होतं आणि दादाने पण खूप सहकार्य केलं, छान पद्धतीने आपल्याला सहकार्य केलं, सगळ्या वस्तू वगैरे दिल्या आणून वेळेत. आणि जवळजवळ 1-2 तास आपलं शूट चालू होतं आणि कम्प्लीट झालेलं आहे आता शूट. तर मित्रांनो अशा प्रकारचे जर काही फोटोग्राफ वगैरे आपल्याला सोशल मीडियासाठी म्हणा, ब्रँडिंगसाठी लागणार असेल, वेबसाईटसाठी लागणार असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही ते तुमचे प्रोडक्ट शूट, फूड असू दे, इंडस्ट्रियल असू दे, कोणत्याही प्रकारचं फोटोशूट असू दे, तसंच आपण कमर्शियल व्हिडिओ पण बनवतो फूडचे किंवा इंडस्ट्रियल. बऱ्याच कंपन्यांसाठी काम केलेलं आहे ऑलरेडी, मग सांगितलं की तर तसं काही लागणार असेल तर अवश्य कळवा. आणि आपला व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला ते पण कळवा. थोडासा आज वेगळा व्हिडिओ झालाय, फूडचाच व्हिडिओ आहे, पण आपण आज प्रोडक्ट फोटोशूट आपण कसं करतो ते दाखवलं. मित्रांनो भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तर चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉन दाबा, ऑल बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येतील. चॅनल शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.